brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुरस्कार मिळाल्याची बातमी मला गृह खात्याकडनं समजली हां आणि मला खूप मोठा धक्का बसला. हां कारण मी अपेक्षा केली नव्हती. बर मला अपेक्षा होती माझ्या आईला मिळावं म्हणून. मी धडपड करत होतो 2-4 वर्ष, पण त्याच्यात कोरोना आला आणि आई गेली. बर त्यामुळे हा नाद मी सोडून दिला होता. हां हां परंतु अचानक महाराष्ट्र शासनाचं एक पत्र आलं, हां एक फोन आला की तुम्हाला पाठवलेला फॉर्म भरून द्या. मग माझे मॅनेजर शफी शेख आणि माझा मानसबंधू डॉक्टर संतोष खेडलेकर या दोघांनी मिळून तो फॉर्म भरला आणि पाठवला. आणि त्यानंतर माझ्या बऱ्याच वेळा चौकशा वगैरे झाल्या. कलेक्टर साहेब, पुन्हा पोलीस स्टेशन, नगरपालिका, पुन्हा तहसील कार्यालय, अशा बऱ्याच चौकशा माझ्या झाल्या. आणि अचानक 25 जानेवारीला माझा कार्यक्रम सांगोला, सोलापूर जिल्ह्यात होता. सांगोल्याला तिथं मला ही बातमी कळली. अच्छा. आणि काय भावना होती ही, इतका मोठा पुरस्कार आणि तो सगळा संघर्ष आठवला असेल तुम्हाला? त्यावेळेस आई आठवली. आईने आमच्यासाठी केलेले प्रयत्न, आमच्यावर केलेले संस्कार आणि त्यानंतर मी केलेला कष्ट. लहानपणापासून म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी मी स्टेजवर उभा राहिलो, तेव्हापासून ते आत्तापर्यंत 53-54 वर्ष मी केलेली रसिकांची सेवा, हे सगळं डोळ्यासमोर फिरायला लागलं सिनेमासारखं. अच्छा. आणि जसा सरांनी उल्लेख केला आहे की सरांच्या मातोश्री कांताबाई सातारकर, खूप मोठं नाव या तमाशा क्षेत्रामधलं, आणि कला जपवण्यासाठी त्यांनी जे काही योगदान दिलंय ते खरं तर कुठल्याही शब्दांमध्ये वर्णन करता येऊ शकत नाहीये. आणि अर्थात त्यावेळेस अशी माध्यमं नव्हती की रेकॉर्डिंग्स ठेवाव्यात किंवा काय, पण गावोगावी असे कार्यक्रम व्हायचे, जत्रा यात्रा यामध्ये, आणि त्यांचा जो संघर्ष होता तो खूप मोठा होता. मला तुम्ही म्हणताय 9 वर्षांपासून तुम्ही हे करताय, तर आईबद्दलच्या काही आठवणी तुमच्या त्या काळातल्या सांगा जरा. आई पुरुषी बाई होती, म्हणजे महिला असून पुरुषांच्या भूमिका आई करायची. आईने नारदाची उघडी भूमिका केली होती. मग कशी केली असेल? नारद मुनी, राधा हरिश्चंद्र वगनाट्यात नारद मुनीची भूमिका केली. आणि रायगडची राणी अर्थात पन्हाळगडचा नदर कैदी या वगात आईने छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली. दाढी मिशा लावून अशी धाडशी बाई. पोवाडे म्हणायची, लावणी क्वचित म्हणायची, ठुमरी म्हणायची, बर पोवाडे म्हणायची, अशी ढालगज बाई होती आई. आणि त्यांनी मग काय तुमचं काय संभाषण काय असायचं तुमचं त्या ह्याच्यामध्ये? तुम्हाला ज्यावेळेस कळत नव्हतं, म्हणजे न कळतं वय असतं आपलं, आणि मग या कलेविषयी त्यांची भावना काय असायची की ही कला जपण्यासाठी जसा तुम्ही संघर्ष करताय तसा त्या काळातला संघर्ष तर अजूनच वेगळा होता. त्यावेळेस आहे ना थोडीशी रसरी असायची. कारण माझ्या अगोदर जे मोठे मोठे कलाकार स्टेजवर जायचे त्यांना लोक टाळ्या शिट्ट्या वाजवायचे, आणि मला वाटायचं की मला लोकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवल्या पाहिजे. मग मी खूप प्रयत्न करायचो, पडायच्या मला टाळ्या, पण त्या लोकांना जास्त. अच्छा. त्यांच्या भूमिका पाहून. आणि मी नवीन होतो, मला सगळ्या लहान मुलाच्याच भूमिका होत्या, पण त्याच्यातही मी टाळ्या घेऊन यायचो. मग आई, म्हणजे आई कशी आठवते तुम्हाला आता की आता कोरोनामध्ये तुमच्या आईंचं निधन झालं? मग आता कसं आहे की एवढा मोठा पुरस्कार झाला आपल्या इकडं, खरं तर म्हणजे सिंधुताई सपकाळ असं म्हणायचे की आपल्या इकडं माणूस मेल्यानंतर त्याच्या कामाची दखल घेतली जाते, किंवा जनरली आपल्या इकडं कसं असतं की पुरस्कार मिळाला एखादा की मग त्या माणसाची दखल घेतली जाते. तर आज जर आई असत्या तर काय ते दृश्य काय असलं असतं? खूप मोठा आनंद. म्हणजे आई एक असं दैवत आहे की परमेश्वर तिच्या विना भिकारी आहे, आणि ते दैवत आपल्या मानवाला लाभले. बरोबर. तेव्हा आई जर असती तर खूप मोठा तिने म्हणजे सांगता येत नाही इतका मोठा जल्लोष केला. रघुला असा पुरस्कार मिळाला आहे,
हे ऐकून खरं तर तुम्ही भाऊक होताना दिसताय जरा, कारण कसं आहे की हा तो पूर्ण हेच असतो. अर्थात या भावनेला कुठली किनार नाहीये. खूप धाडसी होती आई हा. आणि खूप प्रेम, माझ्यावर खूप प्रेम करायची. माझ्या स्टेजवर मला टाळ्या पडल्या तर आई मागं रडत असायची. अर्थात म्हणजे निश्चितपणानं, कारण ज्या हिमतीनं त्या काळामध्ये स्त्रियांना अशा तमाशा कलाकार असलेल्या स्त्रिया, म्हणजे खरं तर कलेच्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा कमी, म्हणजे खूप कमी स्त्रिया असायच्या. अशा काळामध्ये त्यांनी ती कला जगवली आहे. त्यामुळं निश्चितपणानं रघुवीर सरांचं हे इमोशनल होणं स्वाभाविक आहे.